पहा लक्ष द्या, प्रॅक्टिस सेट 1.2 मधला 6वा क्वेश्चन. ग्राफिकल मेथडने आपल्याला हे सायमल्टेनियस इक्वेशन काय करायचे, सॉल्व्ह करायचे. आलं लक्षात? त्यासाठी आपल्याला त्याचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करणं गरजेचे आहे. फ्रॉम इक्वेशन 1 कडे जायचं आहे आपल्याला. 2x मायनस 3y इज इक्वल टू 4. आता सिंगल जर व्हेरिएबल असेल तर आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करणं सोपं जातं, बरोबर आहे. पण व्हेरिएबल सिंगल नाही आहेत, म्हणून या ठिकाणी 2x ॲज इट इज ठेवू, 4 प्लस 3y, आणि x जर आपण ॲज इट इज ठेवलं तर 4 प्लस 3y अपॉन 2. या पद्धतीने आपल्याला इथं x च्या व्हॅल्यू शोधता येतील, बरोबर आहे. y चे जर व्हॅल्यू आपण पुट आउट केले तर 3 व्हॅल्यू शोधायच्या आपल्याला. किती व्हॅल्यू शोधायच्या? 3. x y x, y. सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हॅल्यू ठेवताना तुम्हाला असा प्रश्न पडतो, सर काय ठेवू व्हॅल्यू, किती ठेवू? बिंदास तुम्हाला जे ठेवायचे ठेवा, उत्तर चुकणार नाही. कळलं का? पॉइंट मध्ये येईल, जास्त पॉइंट मध्ये येईल, काय आवश्यकता आहे? सगळ्यात शक्यतो सुरुवातीला वाटलं तर 0 ठेवून बघायचं. किती ठेवून बघायचं? आता आपण इफ y इज इक्वल टू 0, 0 जर ठेवलं x इज इक्वल टू काय? 4 प्लस 3 इंटू 0 अपॉन 2. आता 3 इंटू 0 काय होणार? 0. 4/2 म्हणजे x ची व्हॅल्यू किती येणार? 2. म्हणजे y जर आपण 0 ठेवला तर x किती आली व्हॅल्यू? 2 आली. इथं 0 2 पहिली व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 2,0. ओके. आता लाईटली कळतं आपल्याला, तर थोडंसं डोक्यालिटी वापरायची. म्हणजे तुम्हाला खरंच वाटतंय की आपलं आलेख काढताना कोऑर्डिनेट्स कॉम्प्लिकेशन तयार होऊ नये किंवा कॉम्प्लिकेटेड कोऑर्डिनेट्स येऊ नयेत, थोडासा आपण विचारही करायचा. कारण प्रश्न 3 मार्काला आहे, त्याच्यामुळे वेळ गेला तरी अडचण, अति वेळही जाऊ नये. आता इथे 1 जर ठेवली, 3 1 किती होतात? 3. 4 प्लस 3 होतात 7. म्हणजे 7 ला 2 ने डिवाइड केलं 3.5 येतं. इट्स ओके. आता y ची व्हॅल्यू किती ठेवू आपण? 1. आणि हे करावंच असं काही नाही, याला मार्क नसतात, बॉक्सला मार्क असतात. केलं तरी काही अडचण नाही, पद्धतशीर. नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता y1 जर ठेवला आपण तर इथं किती होतील? 3 1 3. 4 प्लस 3 किती होतील? 7. 7/2 किती होतील? 3.5. आलं लक्षात? आता इथं आपण या ठिकाणी 2 ठेवलं, 3 2 6. परत इझी गोईंग मध्ये आन्सर मिळतं. 3 2 6. y जर 2 ठेवलं, 6 प्लस 4 10. 10/2 5. बस 3 व्हॅल्यू शोधायच्या. पुस्तकात 4 दिलेत, एखादी एक्स्ट्रा शोधा, काय अडचण नाही. परंतु 3 जरी तुम्ही व्हॅल्यू शोधले तरी काय अडचण येत नाही. हे झालं इक्वेशन 1. याच्यामध्ये काय अडचण आहे? कुठली मी व्हॅल्यूचं काय म्हणले तुम्हाला, कुठलीही ठेवा, काही अडचण येणार नाही. फक्त बिंदास भिडा त्या, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके. आता दुसरं इक्वेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. फ्रॉम इक्वेशन 2. मोबाईल मध्ये दिसतंय की चेक करा एखाद्या वेळेस, दिसायला ना? अगर बोर्ड थोडा छोटा केला. हा 3y मायनस x इज इक्वल टू 4. आता x तिकडे घेऊन जाऊ, म्हणजे बाजू चेंज करू. 3y मायनस 4. ओके. इझिली आपण व्हॅल्यू काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. x y x, y. वी वॉन्ट टू फाइंड आउट 3 कोऑर्डिनेट्स. ओके. y 0 ठेवला, काय ठेवला? तर ही पूर्ण टर्म काय होईल? 0. तुमचा आन्सर येईल -4. काय येईल? y 2 जर ठेवला, 3 2 6. 6 - 4 2 येईल. 6 - 4 किती? 2. y जर आपण या ठिकाणी किती ठेवला? 1. काय ठेवला? 1. तर 3 1 3. 3 - 4 किती आन्सर येईल? -1. झाले व्हॅल्यू मिळाल्या. कुठं अडचण आली का? नाही. आता ह्या व्हॅल्यू आपल्याला आलेख मध्ये काय करायचं, पुट आउट करायचं आहे. त्यासाठी आपण आलेख पेज कडे जाऊ. ओके. चला बघा, या ठिकाणी आलेख पेज तुम्हाला दिसत आहे. अकॉर्डिंग टू कोऑर्डिनेट्स
आय एम गोइंग टू प्लॉट द पॉइंट्स. आता पहिलं जे इक्वेशन आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 2,0. y कोऑर्डिनेट 0 म्हणजे तो पॉइंट कुठे असतो x ऍक्सिस. या ठिकाणी 2,0 इथे येईल तुमचा पहिला पॉइंट 2,0. दुसरा पॉइंट आहे 3.5,1 तो येईल या ठिकाणी 3.5,1 हे 3.5 आणि 1 3.5,1 आणि थर्ड पॉइंट 5,2 5,2. ओके. आणखीन एखादा घेतला तरी तो त्याचं लिनियरच येणार आहे. अलग लक्षात. ही पहिली लाईन या ठिकाणी आपण ड्रॉ करून घेऊ. आय हॅव नो स्केल त्याच्यामुळे थोडस क्रॉस येऊ शकतं, परंतु नियर अबाउट करेक्ट आहे. तर याचं इक्वेशन लिहायचं आपल्याला 2x - 3y = 4. ओके. या पद्धतीने दुसरा इक्वेशन आहे तुमचा -4,0. तर -4 म्हणजे इथे x ऍक्सिसवर. ओके. त्याच्यानंतर 2,2 येतं इथं. आणि तिसरा आहे -1,1. हे -1 आणि हे 1. सॉरी 2,2 आपलं रॉंग झालेलं नाही का. आणि -1,1 आले लिनियर. आता याला ज्यावेळेस आपण ड्रॉ करू तर ते पुढं 8 या ठिकाणी थोडस रॉंग झालेलं आहे. 8,4 आन्सर येणार आहे. किती येणार आहे 8,4. ओके. तर आता थोडस स्केल नसल्यामुळं प्रॉब्लेम आहे ना. तो इथं आन्सर येईल तुमचा. तर हा तुमचा असणार आहे इंटरसेक्टिंग पॉइंट 8,4 याचा आन्सर येतं. किती येतं 8,4. तुम्ही ड्रॉ केल्याच्या नंतर येऊन जाईल, चिंता करण्याची आवश्यकता नाही. तर अशा पद्धतीनं ग्राफिकल मेथड ने तुम्ही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल सॉल्व्ह करू शकता. याच्यावरच परीक्षेमध्ये तुम्हाला हॉट्सचा क्वेश्चन येऊ शकतो. कधी कधी याच्यामुळे तयार झालेल्या फिगर ट्रिअँगल असतात, कधी स्क्वेअर असतात. त्याचा एरिया फाइंड आउट करणे किंवा त्याचा टाइप्स आयडेंटिफाय करणे असे हॉटचे क्वेश्चन किंवा ओपन एंडेड क्वेश्चन या प्रश्नावर विचारले जाऊ शकतात. ओके. समजला हा प्रश्न. कुठली ग्राफिकल मेथड घ्या, बिंदास त्याला भिडा, कुठलाही पॉइंट येऊ द्या. वन्स ट्वाइस you may mistake, but when you try again and again you will definitely solve that problem. Getting my points? Okay. आणखीन काय